एक खोटं बोलू बाई दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई तीन खोटं बोलू. बारा चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पहिलं मा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. आज या साठे गुरुजींना गाठून ना खरं काय ते काढून घेईन. हे बाबा, एक तर असा हो नाही तर असा हो ना. कळतच नाहीये, भूत पण इतक्या पटकन गायब होत नसतील, तितक्या पटकन गायब झाला हा माणूस. फोन पण लागत नाही. अहो, साठे गुरुजी कुठे भेटतील? ते बघा. ते शिरखेडचे साठे गुरुजी कुठे भेटतील? सदानंद साठे हा गेले ते इथून. म्हणजे अहो अभिषेकासाठी आले होते मुंबईत, पण तो झाल्यावर निघून गेले. अहो आमच्यापेक्षा त्यांचे जजमान जास्त आहेत मुंबईत. हो का? अहो काय झालंय, सगळेच चौकशी करतायत त्यांची. आता तुम्ही विचारताय, मगाशी जहागीरदाराचा ड्रायव्हर चौकशी करत होता त्यांची. ललिता पण शोधते साठे गुरुजींना. कशाला ते? काहीतरी गडबड दिसते. आजारी आहे नाही बया? खरोखरच आजारी आहे की आजारी असल्याचं बहाणा करून नीलला घरी बोलवून घेतलंय? बघावं लागेल. वच्छी आत्या इथे येण्यापूर्वी दुपारी तिथे गेल्या होत्या, पण त्याही काही बोलल्या नाहीत ललिताबाईंच्या तब्येतीबद्दल. अगं त्या मलाही काही बोलल्या नाहीत. मला काय वाटतं कदाचित त्यानंतर बिघडली असेल त्यांची तब्येत. बाबा नीलचाच कॉल आहे. बोल त्याच्याशी, आणि तुझं बोलणं झालं की मला दे. हो. हॅलो, कशा आहे ताई? हा आता बरी आहे. तेच सांगायला तुला फोन केलाय. थँक गॉड बऱ्या आहेत आता. बरं तुम्ही जरा बाबांशी बोलता का? नाही म्हणजे आम्ही सगळेच जरा काळजीत आहोत. हा दे बाबांना. हो. हा हॅलो नील, मी बोलतोय. बरे आहेत ना ललिता ताई? हो हो, तिचं बीपी अचानक ड्रॉप झालं होतं. आम्ही कोणी यायला हवं का? एवढं काळजीचं काही कारण नाहीये बाबा. म्हणजे तुम्ही कधी या, तो काही प्रॉब्लेम नाहीये. पण तिला डॉक्टरने कंपल्सरी आता आराम सांगितलाय. हो हो, नाही नुसतं बोलूनही त्रास होतो. पेशंटनी फारसं बोलूच नाही. आणि आम्ही कोणी नाही बोलत आता. नील फक्त तू माधवरावांचा नंबर या स्वानंदीच्या नंबरवर SMS कर. हा चालेल, मी पाठवतो. हा, आणि काळजी घे. काही लागलं तर निसंकोच सांगायचं. हो बाबा. काय म्हणत होता नील? त्यांचं ब्लड प्रेशर एकदम लो झालं, त्यामुळे त्रास झाला. विश्रांती घ्यायला सांगितली. तुम्ही सारखा सारखा फोन करू नका आता. तो माधवरावांचा नंबर पाठवतोय ना? बाबा मेसेज आलाय, त्यांचाच नंबर आहे. ठीक आहे, मी बोलतो त्यांची. तुम्ही आपल्या कामाला लागा. हॅलो. माधवराव. हा नमस्कार, मी वसंत देशपांडे बोलतोय. अरे नमस्कार वसंतराव. हा इंद्रनील मला म्हणाला तुम्ही माझा नंबर घेतलात त्याच्याकडनं. ललिता झोपले, जरा उठवू का? नाही नाही नाही, नको नको नको. त्यांना विश्रांती घेऊ दे. नील बोलला आत्ताच, त्यांच्या तब्येतीबद्दलही कळलं.
पण म्हणलं तुमच्याशी बोलावं म्हणून फोन केला मी. नाही, बरं केलात, फोन केलात. बरी आता ललिताची तब्येत. तुम्हाला माहिती आहे लो ब्लड प्रेशर, जरा दगदग झाली, श्रम झाले की लगेच कोसळतं ते. पण आता आम्ही ठरवलंय तिला अजिबात दगदग करू द्यायची नाही. हो, नाही, पूर्ण विश्रांती घेऊ देत त्यांना. मी आता फारसं बोलत नाही. पण एक लक्षात ठेवायचं माधवराव, काही लागलं तर फोन करा लगेच. आता व्याही होता आपण. हो, बरं वाटलं तुम्ही फोन केलात ते. हा, ठेवू फोन. हो. वच्छी मावशी, तुम्ही आता यावेळी? ललिताची तब्येत बिघडली आहे ना, म्हणून आले आहो. नाही, काय झालंय, आताच तिचा जरा डोळा लागलाय. मी तिला सांगेन ना तुम्ही येऊन गेल्याचं. हो. अच्छा, काही हवंय का? नाही हो, साठे गुरुजींना शोधते भाऊजी. आलेत का इथे? नाही, पण तुम्ही साठे गुरुजींना कशासाठी शोधताय? अहो म्हटलं परगावी आलाय माणूस, 2-3 कामं मिळून देईन ना त्याला. हरकत नाही, मी येते उद्या मला ललिताला बघायला. हा, ही साठे गुरुजींना कशाला शोधत असेल बरं? नाही, ललिताला आत्ता सांगण्यात अर्थ नाही. उगाच टेन्शन घेईल. बाबा या. चिरंजीव आलात? जरा आधी वर्दी दिली असतीत ना तर रेड कार्पेट वेलकम तरी केलं असतं. नाही तर 4-5 सुवासिनी नेमल्या असत्या आरती ओवाळायला तुम्हाला. सॉरी बाबा. चुकलायच ते कळलं ना, नशीब माझं. काय गरज काय होती रे तुला त्या गाडीचे डुप्लिकेट स्पेअर पार्ट बदलून ओरिजिनल स्पेअर पार्ट टाकायची? त्यामुळे आपलं पितळ उघडं पडलं ना. बाबा, त्याने आरडाओरड केली, मला भीती वाटली म्हणून. भीती वाटली तुला? बिझनेस करतोयस ना, असा घाबरून बिझनेस होतो? काय केलं असतं रे जास्तीत जास्त? त्यांनी पोलिसात वर्दी दिली असती, आपण सरळ त्या स्पेअर पार्ट डीलरवर दोष टाकून मोकळे झालो असतो. अहो, आपल्या गॅरेजची बदनामी झाली असती. अरे मूर्ख, बदनामी आत्ता होईल. तू जे काही केलंस ना त्यामुळे हे सिद्ध होतं की आपण डुप्लिकेट स्पेअर पार्ट वापरत होतो. बसल्या जागी हजारोचं नुकसान करून ठेवलंस तू. ठीक आहे, आता झालं ते झालं. आता एक गोष्ट लक्षात ठेव, मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मोठ्या गाड्यांना ओरिजिनल स्पेअर पार्टच लावायचे. जे काय नुकसान होईल ते सहन करू आपण. तुझ्यासारखा मुलगा असल्यावर दुसरं काय होणार आहे? आणि हो, छोट्या आणि मीडियम गाड्यांना मात्र डुप्लिकेट स्पेअर पार्ट वापरणं चालूच ठेवायचं. लक्षात येते? टाक्यात शिरतंय मी काय बोलतोय ते? हा, ललिताला मी यातलं काही बोललो नाहीये, तिची तब्येत बरी नाही म्हणून. तिला जर कळलं ना, तुला जागेवर ठेवणार नाही ती. आई, थांब. ये. थांब. टिकून बस. बरं वाटतंय ना? तू कशाला आणलंस हे? बाळू आहे ना? निलिमा कुठे आहे? निलिमा, वहिनीच घेऊन येणार होती, मीच तिच्याकडून घेतलं ते. आज माझ्या आईला मी माझ्या हाताने भरवणार आहे. अरे नको, जेवेन मी. मला ना स्वानंदीची काळजी वाटते. तिच्या बरोबर होतास ना तू? ती रागावली नाही ना रे तू असं तिला सोडून निघून आलास म्हणून? आई, स्वानंदी रागावणं शक्यच नाही. तिला यायचं होतं उलट आज इकडे. मी सांगितलं की आज नको येऊ. आई, पण त्यांना खूप काळजी. तिच्या बाबांचा फोन आला होता हो, चौकशीसाठी तुझ्या.
त्यांनी बाबांचा पण नंबर घेतलाय. हो, ते केला असेल फोन. लाख माणसं आहेत देशपांडे मंडळी. तू त्यांना खुश ठेव म्हणजे सगळं माझ्या मनासारखं होईल. म्हणजे अरे माझ्या मनासारखं होईल म्हणजे माझी एकच इच्छा आहे, तुझा आणि स्वानंदीचा संसार अगदी सुखाचा व्हावा. इंद्रनील, तिला कधीही नाराज करू नको. आपली मुलगी सासरी सुखात आहे असं म्हटल्यानंतर तिच्या माहेरच्या लोकांचे आशीर्वाद मिळतात. आणि ते फार मुलाचे असतात बाबा. तू किती विचार करतेस ना माझा. खूप. घे ना. कुणाचा आहे? अगं महेश महेश देशमुख, संपदाचा. हा हा. लग्नानंतर ते अमेरिकेला जाणार आहेत ना, तर तो आज डिनर प्लॅन करत होता. अरे मग जा ना. नाही नाही नाही, तुला बरं नाही, माझा मूड नाही लागला. अरे असं काय, जा तू दे फोन. ए, नको. दे मला phone. आई, थांब. हॅलो महेश, मी इंद्रनीलची आई बोलतीये. हॅलो काकू, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे. अरे इंद्रनील त्याच्या बाबांशी बोलतोय म्हणून मी फोन घेतलाय. ओके. त्यांनी निरोप ठेवलाय तुझ्यासाठी. काय काय निरोप? तो आणि स्वानंदी तुमचा जो काही डिनरचा प्लॅन आहे ना त्यासाठी येत आहे. हो, आणि करेल तो फोन तुला. ओके 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 काकू, थँक्यू. ठेवतो फोन. हो ठेव. बाय. सगळं तुझ्या मनाप्रमाणे करते ना आई तू. याला मनमानी म्हणतात. तुला खरंच असं वाटतं की मी मनमानी करते? आई, गंमत करतोय मी. मला माहिती आहे इंद्रनील, कधी कधी फार कडक वागते मी. अरे पण एवढा सगळा प्रपंच सांभाळायचा, हा पसारा निस्तरायचा म्हणजे लेचपेच असून चालतच नाही. थोडा खमकेपणा असावाच लागतो. आणि तुला माझ्या वागण्यात काही वेगळेपणा वाटला ना तर लगेच मला विचार, बोल माझ्याशी. न बोलता कुठलेही गैरसमज करून नको घेऊ प्लीज. तू प्लीज काय म्हणतेस? उलट तुला आम्ही सगळ्यांनी मिळून थँक्स म्हटलं पाहिजे. हे घर तुझ्या बळावर उभं आहे, कारण बाबा आणि दादा गॅरेजचं काम बघतात ग. पण घर नीट चालण्यासाठी घरातली मुख्य बाई ही हुशार आणि डोळस असावी लागते. मला खरंच खूप बरं वाटलं तुझं हे बोलणं ऐकून. आई, साक्षात देव जरी आला ना आणि तू जरी म्हणाला ना की तुझ्याही चुकीचं वागते, तरी मी विश्वास ठेवणार नाही. मी त्याला सांगेन, नीट बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. इंद्रनील, देवाला असं म्हणू नये रे. माझ्यासाठी तूच देव आहेस ग. बर असू दे, मी देव, पण जातो मी जेवीन आता. नाही 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 नाही, मी तुला भरवणार आहे. अरे अजिबात जेवताना मध्ये मध्ये बोलायचं नाही. तर ठीक आहे, चल. लहान आहे का मी सांडवणार. सूप, गरम गरम सूप. खूप रे हे. आकर आकर. मग बरं आहे का आधी? हो. स्वानंदी, अगं काय किती शोधलं मी तुला. बरं ऐक महेश, काय काय टेन्शन आहे? ते नीलच्या आईंची तब्येत बिघडली, बीपी लो झालाय त्यांचा. म्हणजे आता तुझा नील त्याच्या आईच्या 24 तास सेवेत हजर. काही काय बोलतेस ग? अगं हो, आधीच त्यांच्या तब्येतीमुळे आम्ही सगळे काळजीत. तुला माहितीये, अचानक चक्कर येऊन कोसळल्या त्या. घरी होत्या म्हणून ठीक आहे, बाहेर कुठे असत्या तर. म्हणून मला घराबाहेर सोडून घाईत निघून गेले ते. तो तुला घराबाहेर सोडून गेला? अवघड आहे. लग्नानंतर तुझे काय हाल होणार आहेत ना ते दिसतंय मला.
खरंच कम्प्लीट ममाच बॉय हा तुझा नील. अगं मग असावं ना त्याने मम्माज बॉय. हो, काका आणि बाबा नाही आहेत का तसे? तेही करतातच की आजीचं. नाही नाही करतात ना, पण त्याचबरोबर आई आणि काकू यांची पण काळजी घेतात. सतत आईच्या नावाचा जप नाही करत बसत. ताई, तुला आजी काय म्हणते माहितीये ना? काय? जी मुलं आपल्या आईला समजून घेऊ शकतात तीच मुलं आपल्या बायकोवर प्रेम करू शकतात. म्हणूनच तुझ्या सासूला चक्कर आल्यावर नील तुला घराबाहेरच सोडून गेला. पण ताई तुझ्या हे लक्षात येत नाहीये, इतकी घाई इतकी काळजी असून सुद्धा ते मला घराबाहेर सोडायला आले. एकटीला नाही येऊ दिलं. असो, हे सगळं ना तुला लग्नानंतर कळेल, आता नाही कळणार. तुलाही लग्नानंतरच कळेल आईला जीव लावणारी मुलं नवरा म्हणून किती चांगली असतात. मी जरी माझ्या महेशला आई वेडा होऊ देणार नाहीये. एनिवे, ऍक्च्युली मी तुला हे सांगायला आले होते की महेशने तुम्हा दोघांना म्हणजे तुला आणि नीलला डिनरसाठी इन्व्हाइट केलं. येणार आहेस? अरे तुझी सासू आजारी आहे ना, कसे येणार तुम्ही दोघं? ए, तुला वाटतात तशा नाहीयेत माझ्या सासूबाई. आत्ताच नीलचा फोन येऊन गेला होता. त्यांनी सांगितलं की सासूबाईंनी स्वतः महेशला प्रॉमिस दिलाय की नील येईल डिनरला. हो, चला, म्हणजे सध्या तरी चांगलं वागतात तुझ्या सासूबाई. आई तू पण ना. चल झोपायला. आलीच. करू काय? ही ललिता माझ्या तावडीत सापडतच नाहीये. जोपर्यंत साठे गुरुजींशी बोलणं होणार नाही तोपर्यंत मला का आई गोड लागणार नाहीये. मरू दे, इथे का वाजे ना, करते फोन. माझं काम आहे ना. जास्तीत जास्त काय चिडेल, घेईन ऐकून, करतेच. हॅलो, कोण आहे? हॅलो गुरुजी, मी वच्छी बोलते. कोण वच्छी? वच्छी अच्छा. हा बोला बोला बोला, काय काम आहे? एवढ्या रात्री काय काम काढलं? गुरुजी किती शोधायचं तुम्हाला? तुमच्या कार्यालयात गेले, मंदिरात गेले, घरी सुद्धा गेले, कुठे शोधायचं तुम्हाला? हो वच्छी, आता कुठे आहात, कसे आहात हे राहू द्या. हो काय काम आहे ते बोला ना. खूप महत्वाचं काम आहे हो. एक काम करा, उद्या मी देशपांड्यांच्या घरी येणार आहे साखरपुड्याची यादी द्यायला. तिथे आपण भेटूया, चालेल? बर, चालेल चालेल. येते मी, येते. भेटू आपण तिथेच. हा हा, ठेवते. माफ करा हा, एवढा अपरात्री फोन केला, सॉरी. हा हा, चला ठेवतो. ठेवते. ललिताबाई, तयार रहा. वेगळंच काहीतरी सापडलंय मला. नवीन नाच नाचायचंय तुम्हाला माझ्या तालावर. काय झालं, लागला का गुरुजींना फोन? नाही ना, म्हणजे फोन लागतोय पण ते उचलत नाहीयेत. काय कुठे पूजा बिजा सांगायला गेलेत की काय कोणाला? इकडे आपली महापूजा होईल, ते नाही सापडले तर. ड्रायव्हरला पाठवलं होतं शोधायला त्यांना,
काही उपयोग झालेला नाही. नशीब बच्ची मावशीनं काही कळलं नाही अजून. कशाला एवढे घाबरते का वच्छी मावशी ना? मी त्यांना नाही घाबरते, त्यांच्या चौकस स्वभावाला घाबरते. आपण श्रीमंत आहोत असं त्यांना वाटतं आणि तसंच वाटत राहिलं पाहिजे. नाही तर हे लग्न होऊ देणार नाही त्या. त्यांना कसं कळणार आहे आपण श्रीमंत नाही होत ते? सगळ्या गोष्टींची फोड करून कसं सांगायला लागतं तुम्हाला. वच्छी मावशीनी साठे गुरुजींकडे चौकशी केली तर ते नाही का सांगणार आपल्याबद्दल. कसंही करून गुरुजींना शोधायला हवं. मी जातो त्यांना शोधायला. वच्छी मावशी सकाळी सकाळी? हो रे, काळजी वाटते मला ललिताच्या तब्येतीची. अहो पण त्या उठल्यात की नाही मला माहित नाही. ताईसाहेब, हा ये. ताईसाहेब, वच्छी मावशी आल्यात. कशाला? मला माहित नाही हो. त्यांना म्हणावं बसा थोडा वेळ. आणि नजर ठेव त्यांच्यावर. म्हणजे? अरे म्हणजे चहा कॉफी काही हवंय का विचार. बरं बरं. जा. वच्छी मावशीनं आपला पिच्छा सोडणार नाहीये. तुझी तब्येत बरी नव्हती म्हणून सांगितलं नाही मी तुला. काल रात्री पण येऊन गेल्या त्या. कशाला? आल्या होत्या तुझ्या तब्येतीविषयी विचारायला, पण साठे गुरुजींविषयी चौकशी करत होत्या. काय म्हणत होत्या? काय त्यांच्याकडे 2-3 काम आहेत म्हणे साठे गुरुजींसाठी. आणि आता डोक्यावरनं जात आहे. त्या क्षणाचाही विलंब व्हायला नको.